Hello everyone. Hello everyone. Today we will learn EMF equation of the transformer, auto transformer and voltage ratio for the transformer. Now, first thing, in a transformer, source of alternating current is applied to the primary winding. म्हणजे काय, ट्रान्सफॉर्मर मध्ये आपण जे सोर्स आहे तो प्रायमरी वाइंडिंगला कनेक्ट करतो आणि प्रायमरी वाइंडिंग मध्ये फ्लो होणाऱ्या करंटमुळे अल्टरनेटिंग फ्लक्स तयार होतो ट्रान्सफॉर्मरच्या कोअर मध्ये आणि तो अल्टरनेटिंग फ्लक्स आहे तो सेकंडरी वाइंडिंगला लिंक होतो आणि याच्यामुळे म्युच्युअल इंडक्शन तयार होऊन ईएमएफ इंड्यूस होतं सेकंडरी वाइंडिंग मध्ये. आता त्या ईएमएफचं जे मॅग्निट्यूड आहे ते आपण फाइंड आउट करण्यासाठी ईएमएफ इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर यूज करतो. म्हणजे सेकंडरी वाइंडिंग मध्ये तयार होणाऱ्या ईएमएफचा क्वांटिटी किंवा मॅग्निट्यूड फाइंड आउट करण्यासाठी आपण ईएमएफ इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर यूज करतो. हा पॉइंट आपण लक्षात ठेवायचा. आता याच्यामध्ये काय, N1 जे आहे ते नंबर ऑफ टर्न इन प्रायमरी वाइंडिंग आहेत, N2 सेकंडरी वाइंडिंग वरचे नंबर ऑफ टर्न, φm हा मॅक्झिमम फ्लक्स जो ट्रान्सफॉर्मरच्या कोअर मध्ये इंड्यूस होतो तो आहे WB मध्ये वेबर मध्ये आणि इट इज नथिंग बट BM इंटू A आणि F जे आहे ती फ्रिक्वेन्सी ऑफ द AC सप्लाय हर्ट्झ मध्ये. आता इथं आपल्याला फिगर शो केलेले हा φm म्हणजे मॅक्झिमम फ्लक्स. आता मॅक्झिमम फ्लक्स कधी जनरेट होतो तर T/4 टाइम. म्हणजे समजा आपल्याला 4 सेकंदाचा टाइम लागत असेल एक सायकल कंप्लीट व्हायला तर तो एका सेकंदामध्ये मॅक्झिमम फ्लक्स अचीव करतो म्हणून याला T/4 असं घेतलेलं आहे. ठीक आहे, टोटल टाइमच्या 1/4 टाइम मध्ये हा मॅक्झिमम फ्लक्स अचीव करतो. इथं y ऍक्सिसला फ्लक्स आहे आणि x ऍक्सिसला टाइम आहे आणि ही आपली सिन्युसायडल वेव्ह आहे. तर इथं काय म्हणलेलं आहे की so here the maximum value that is maximum flux from 0 and it reaches to the maximum value in 1/4 of the cycle. म्हणजे काय, सायकलच्या 1/4 टाइम मध्ये ते आपल्या मॅक्झिमम व्हॅल्यूला रीच करते आणि टी जो आहे तो टाइम पिरियड ऑफ द साइन वेव्ह ऑफ द सप्लाय इज इक्वल टू 1/f. इट इज फ्रिक्वेन्सी 1/फ्रिक्वेन्सी येतो आणि ॲव्हरेज रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स कसा काढलाय की मॅक्झिमम फ्लक्स डिवायडेड बाय T4 का तर तो T4 तेवढा टाइम आपल्याला मॅक्झिमम फ्लक्स अचीव करण्यासाठी लागतो म्हणून. आता T/4 इज इक्वल टू 1/4f म्हणून इथं 1/f इथं पुट केला, 1/f इथं पुट केल्यामुळे काय झालं 1/4f इथं 1/4f झाला आणि म्हणून ॲव्हरेज रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स इज इक्वल टू आता हे φm डिवायडेड बाय 1/4f. हा 4 जो आहे 4f तो परत काय होणार वरती येणार, वरती आल्यामुळे तो 4f ISR राहील आणि इथला φm म्हणजे तो 4f इंटू φm हा काय झाला ॲव्हरेज रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स झाला. ठीक आहे, सिन्युसायडल वेव्ह आपण मागाशी बघितलेले. त्यानंतर आता इंड्युस्ड EMF पर टर्न काय रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स पर टर्न जो आपण मागे काढलेला आहे. मग ॲव्हरेज EMF पर टर्न काय आला 4 इंटू φm f आला. आता फॉर्म फॅक्टर आहे तो फॉर्म फॅक्टर इज इक्वल टू काय RMS व्हॅल्यू डिवायडेड बाय ॲव्हरेज व्हॅल्यू. मग आता काय RMS व्हॅल्यू ऑफ EMF पर टर्न इज इक्वल टू फॉर्म फॅक्टर इंटू ॲव्हरेज EMF पर टर्न. आता इथं फ्लक्स फाय काय होतो सिन्युसायडली व्हराय होते म्हणजे तो चेंज होत असतो 0 मॅक्झिमम मिनिमम परत 0 आणि फॉर्म फॅक्टर काय हा स्टँडर्ड आहे की 1.11 हा फॉर्म फॅक्टर स्टँडर्ड आहे. मग RMS व्हॅल्यू ऑफ EMF पर टर्न काय येणार 1.11 ही व्हॅल्यू ही फॉर्म फॅक्टरची व्हॅल्यू आणि इथं ॲव्हरेज EMF पर टर्न काय 4 इंटू φm इंटू f म्हणजे काय झाला 4 इंटू φm इंटू f हा टोटल काय झाला 4.44 इंटू f इंटू φm हा टोटल आपला RMS व्हॅल्यू ऑफ EMF पर टर्न झाला. आता RMS व्हॅल्यू ऑफ इंड्युस्ड EMF
इन होल प्रायमरी वाइंडिंग म्हणजे पूर्ण प्रायमरी वाइंडिंग मधली RMS व्हॅल्यू आणि RMS व्हॅल्यू ऑफ EMF पर टर्न इंटू नंबर ऑफ टर्न इन प्रायमरी वाइंडिंग ते काय येणार E1 इज इक्वल टू 4.4 F म्हणजे फ्रिक्वेन्सी इंटू N1 म्हणजे नंबर ऑफ टर्न्स. इथे आपण म्हणलेलं आहे की हे नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी वाइंडिंग आणि RMS व्हॅल्यू ऑफ EMF पर टर्न म्हणजे ही RMS व्हॅल्यू ऑफ EMF काय 4.44 इंटू F इंटू 5 आणि इंटू नंबर ऑफ टर्न्स हे N1 झाले. हे आपले इक्वेशन 1 झाले. आता सिमिलरली काय E2 म्हणजे RMS इंड्युस्ड EMF इन सेकंडरी वाइंडिंग काय येणार 4.44 F इंटू N2 इंटू फक्त म्हणजे वाइंडिंगचे नंबर ऑफ टर्न्स त्या सेकंडवरचे सेकंडमध्ये चेंज होणार म्हणून ते N2 केलेलं आहे. ठीक आहे इंटू 5 हे इक्वेशन 2 झालं. आता इक्वेशन आणि 1 आणि 2 मधून काय घेणार हा E1 डिवायडेड बाय N1 इज इक्वल टू E2 डिवायडेड बाय N2 इज इक्वल टू 4.445 इंटू F. आता इथे E2 आहे E2 ला इकडे N2 ने डिवाइड करायचं म्हणजे इथं फक्त काय होणार 4.44 F आणि 5M होणार. मग ह्या व्हॅल्यू आपल्या मागच्या इक्वेशन मध्ये आणि या इक्वेशन मध्ये सेमच आहेत त्यामुळे आपण E1 बाय N1 इज इक्वल टू E2 बाय N2 इज इक्वल टू 4.44 F इंटू 5M आलेला आन्सर. आणि ही जी व्हॅल्यू आलेली आहे यालाच आपण म्हणतोय EMF इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर जे आपल्याला काय करते EMF नंबर ऑफ टर्न्स इज सेम फॉर बोथ प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग म्हणजे काय EMF डिवायडेड बाय नंबर ऑफ टर्न्स इज सेम. तर आणि आयडियल जर ट्रान्सफॉर्मर असेल तर नो लोडवरती E1 इज इक्वल टू V1 आणि E2 इज इक्वल टू V2 असेल. आता V1 आहे सप्लाय व्होल्टेज ऑफ प्रायमरी वाइंडिंग आणि V2 आहे टर्मिनल व्होल्टेज ऑफ सेकंडरी वाइंडिंग आहे. आता फॅक्टर्स अफेक्टिंग द इंड्युस्ड EMF काय काय आहेत फ्लक्स 5M आहे फ्रिक्वेन्सी ऑफ अप्लाइड व्होल्टेज आहे नंबर ऑफ टर्न्स आहे. आता त्यानंतर आपण बघतोय व्होल्टेज अँड करंट रेशोज ऑफ अ ट्रान्सफॉर्मर. आता दोन ट्रान्सफॉर्मर मधले व्होल्टेज आणि करंट रेशो बघूया. हे प्रायमरी सर्किट आहे इकडे सेकंडरी सर्किट आहे ज्याच्यावरती आपण हा लोड दिलेला आहे. प्रायमरी सर्किटचा करंट IP आहे व्होल्टेज VP आहे P फॉर प्रायमरी आणि नंबर ऑफ टर्न्स म्हणजे जे नंबर ऑफ टर्न्स आहेत ते काय आहेत NP. इकडं हा फ्लक्स इंड्यूस झालेला दिसतोय 5M. इकडं पुन्हा सेकंडरीचा करंट IS व्होल्टेज VS अँड नंबर ऑफ टर्न्स हे NS. इथं परत आपल्याला लिहिलेलं तिथं राईटअप मध्ये लिहिलेलं आहे N1 N2 E1 E2. आता E1 काय 4.44 F इंटू N1 इंटू 5 व्होल्ट्स आहे आणि E2 सेम आहे 4.44 F इंटू N2 इंटू 5M व्होल्ट्स. आता या दोन्हीचा रेशो घेतल्यानंतर काय E1 बाय E2 इज इक्वल टू N1 बाय N2 येईल. आता व्होल्टेज रेशो ऑफ द ट्रान्सफॉर्मर विदाउट लोड आहे तर त्याच्यामध्ये आपण काय लोड ऑन सेकंडरी वाइंडिंग डिस्कनेक्ट केला तर I2 करंट काय येणार 0 येणार. लोड नाही म्हणून करंट 0 येणार हा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. आणि लो टर्मिनल व्होल्टेज V2 इज इक्वल टू सेकंडरी इंड्युस्ड व्होल्टेज E2 तर V2 इज इक्वल टू E2 येणार. आणि प्रायमरी करंट ऑन नो लोड व्हेरी स्मॉल असेल तर V1 इज इक्वल टू E1 येणार. त्यामुळं ह्याचे इक्वेशन 2 आणि 3 आहेत आपले इक्वेशन 1 मध्ये पुट केलं तर आन्सर येते V1 बाय V2 इज इक्वल टू N1 बाय N2. याला आपण टर्न्स रेशो बघू. टर्न रेशो काय तर इट इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ नंबर ऑफ प्रायमरी टर्न्स टू नंबर ऑफ सेकंडरी टर्न्स म्हणजे प्रायमरीचे टर्न्स आणि सेकंडरीचे टर्न्स या दोघांचा रेशो तो N1 बाय N2 आहे. टाइप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर बेस्ड ऑन द व्हॅल्यू ऑफ K. आता K काय आहे स्टेप अप ट्रान्सफॉर्मरला K हा 1 पेक्षा जास्ती असतो किंवा V2 हा V1 पेक्षा जास्ती असतो तेव्हा त्याला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. आता V2 म्हणजे काय V2 म्हणजे आउटपुट व्होल्टेज. आउटपुट व्होल्टेज इनपुट व्होल्टेज पेक्षा जास्ती असेल तर तो आपला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय करतो व्होल्टेज अप करतो वाढवून पुढे देतो म्हणून त्याला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणलेला आहे. आणि दुसरा कंडिशन स्टेप डाऊन म्हणजे ज्याच्यामध्ये K ची व्हॅल्यू आहे ती लेस दॅन 1 असते आणि V2 आहे म्हणजे आउटपुट व्होल्टेज आहे ते इनपुट व्होल्टेज पेक्षा
कमी करतो आपण, म्हणून त्याला स्टेप डाऊन, कारण व्होल्टेज इनपुटपेक्षा आउटपुटला आपण डाऊन करतो म्हणून त्याला आपण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असं म्हणलेलं आहे. आता 1 to 1 ट्रान्सफॉर्मर, आता हा जास्ती ठिकाणी यूज करत नाही, त्यामध्ये K इज इक्वल टू 1 असतं आणि V1 इज इक्वल टू V2 असतं, त्याला 1 to 1 ट्रान्सफॉर्मर किंवा आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर असं म्हणतात. आता करंट रेशो काय, द ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफर इलेक्ट्रिकल पॉवर फ्रॉम वन साइड टू द अनदर साइड विथ अ व्हेरी हाय एफिशियन्सी. If we assume that the power loss taking place in the transformer is very low, then we can write that power input is equal to power output. आता आपण याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मरमध्ये काय केलं, पॉवरला 0 पकडला आणि इफिशियन्सी 100% पकडली, तर इनपुट पॉवर आणि आउटपुट पॉवर सेम येते, म्हणजे V1 इंटू I1 cos phi1 इज इक्वल टू V2 I2 cos phi2 दोन्ही सेम आला. आता I1 I2 काय RMS व्हॅल्यू ऑफ द प्रायमरी अँड सेकंडरी करंट आहे. cos phi1 आणि cos phi2 आहेत ते पॉवर फॅक्टर आहेत प्रायमरी आणि सेकंडरी साईडचे, आणि प्रॅक्टिकली दे आर सेम व्हॅल्यू. आता cos phi1 इज इक्वल टू cos phi2, V1 I1 इज इक्वल टू V2 I2, I1 इज इक्वल टू V2 इज इक्वल टू N2. म्हणजे करंट, व्होल्टेज आणि नंबर ऑफ टर्न्स ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या एकमेकाला रिलेटिव्ह आहेत. ठीक आहे. दिस एक्सप्रेशन शोज दॅट द प्रायमरी अँड सेकंडरी करंट्स आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल to the number of turns of the corresponding winding. As the voltage and current may or may not be in the phase, the unit of transformer rating are volt ampere or kilovolt ampere or megavolt ampere. म्हणजे काय, यांनी काय सांगितले की जे आपले ट्रान्सफॉर्मरचे रेटिंग आहे ते आपण KVA न शो करतो. आता KVA म्हणजे काय, किलो व्होल्ट अँपियर किंवा व्होल्ट अँपियर किंवा मेगा व्होल्ट अँपियर MVA, या 3 क्वांटिटीने आपण शो करतो. आता VA इज इक्वल टू काय येणार, V1 इंटू I1 इज इक्वल टू V2 इंटू I2. आता ट्रान्सफॉर्मरचं जे रेटिंग आहे ते KVA किंवा VA मध्येच का आहे हे आपण बघू. तर त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला हे लक्षात घ्यावे लागतील की ट्रान्सफॉर्मरमध्ये 2 टाईपचे लॉसेस आहेत. एक आहे तो कॉपर लॉस आहे आणि सेकंड आहे तो आयर्न लॉस आहे. हा कॉपर लॉस आहे, हा आयर्न लॉस आहे. आता कॉपर लॉस कशामुळे होतोय बघा, तो करंटमुळे होतोय, आणि आयर्न लॉस जो आहे तो आयर्न लॉस होतोय तो व्होल्टेजमुळे होतो. म्हणजे कॉपर लॉस करंटमुळे झाला, आयर्न लॉस व्होल्टेजमुळे झाला, आणि या दोघांच्यामुळे झालेला लॉस कन्सिडर करतो म्हणून व्होल्टेज आणि इथं करंटसाठी V आणि A असं आपण घेतलेलं आहे. इथे पुढे आपण मेन्शन केलं. Hence the total losses depend on the voltage and ampere and not on the power factor. म्हणजे काय, जो टोटल लॉस असतो तो पॉवर फॅक्टर वरती डिपेंड नाही, तो व्होल्टेज आणि करंट वरती डिपेंड आहे. आणि म्हणून रेटिंग जे आहे ट्रान्सफॉर्मरचं ते आपण व्होल्टेज अँपियर किंवा किलो व्होल्ट अँपियर मध्ये घेतो, तो कधीही किलो वॅट मध्ये घेत नाही. पॉवरच्या कॅटेगरीत आपण तो घेत नाही. आता कंप्लीट रेटिंग ऑफ द ट्रान्सफॉर्मर म्हणजे ट्रान्सफॉर्मरचे एखादे आपण स्पेसिफिकेशन बघतो. स्पेसिफिकेशन देत असताना कसं देतात बघा, काय, द कंप्लीट रेटिंग ऑफ अ ट्रान्सफॉर्मर इन्क्लूड्स द रेशियो ऑफ प्रायमरी अँड सेकंडरी व्होल्टेज, KVA रेटिंग अँड सप्लाय फ्रिक्वेन्सीज. तर हा प्रायमरी व्होल्टेज 3300 व्होल्ट, हे सेकंडरी व्होल्टेज. त्यानंतर काय सांगितले त्यांनी, रेशियो ऑफ प्रायमरी अँड सेकंडरी व्होल्ट झाल्यानंतर KVA रेटिंग दिलेलं असतं आणि शेवटी आपल्याला सप्लाय फ्रिक्वेन्सी दिलेली असते. एवढ्या गोष्टीनं आपण ट्रान्सफॉर्मर स्पेसिफाय करत असतो. हा 3300 व्होल्ट प्रायमरी व्होल्टेज, 240 व्होल्ट सेकंडरी व्होल्टेज, 5 KVA इज KVA रेटिंग अँड 50 हर्ट्ज इज सप्लाय फ्रिक्वेन्सी. स्पेसिफिकेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर, की ट्रान्सफॉर्मेशन जेव्हा आपला ट्रान्सफॉर्मर जेव्हा परचेस करायचा असतो तर आपल्याला काय काय पॉईंट कन्सिडर करावे लागतात. तर पहिला मगाशी म्हणल्याप्रमाणे लागतो KVA रेटिंग लागतो, त्यानंतर लागतो नंबर ऑफ फेजेस, त्यानंतर प्रायमरी व्होल्टेज, त्यानंतर सेकंडरी व्होल्टेज, प्रायमरी करंट, सेकंडरी करंट, आणि मग फ्रिक्वेन्सी ऑफ ऑपरेशन जे नॉर्मली 50 हर्ट्जच असते. टाईप ऑफ कूलिंग हा जास्ती मॅटर करतो, कारण काही केसमध्ये आपल्याला एअर कूल्ड लागतो, काही केसमध्ये आपल्याला ऑइल कूल्ड वापरावा लागतो. कॉपर लॉस इन डिटेल बघू. द टोटल पॉवर लॉस इज टेकिंग प्लेस in the winding resistances of the transformer is known as a copper loss.
कॉपर लॉस त्याला नावच कॉपर दिलेलं का, कारण आपल्या ट्रान्सफॉर्मरचे जे वाइंडिंग असतं ते कॉपरमध्ये असतं आणि त्याच्यामध्ये जो लॉस झालेला असतो त्याला म्हणून आपण कॉपर लॉस असं म्हणतो. कॉपर लॉस इज इक्वल टू काय, प्रायमरी कॉपर लॉस प्लस सेकंडरी कॉपर लॉस. म्हणजे काय, प्रायमरी वाइंडिंगचा जो कॉपर लॉस आहे तो प्रायमरी कॉपर लॉस, सेकंडरी वाइंडिंगचा आहे तो सेकंडरी कॉपर लॉस. तर पी सी इथं कॉपर लॉस इज डिनोटेड बाय पीसी. पीसी इज इक्वल टू आय स्क्वेअर R1 प्लस I2 स्क्वेअर R2. म्हणजे काय, आय आर. तर रेजिस्टन्स इंटू करंट इथं घेतलेला आय स्क्वेअर आर आणि इथं पुन्हा सेकंडरी वाइंडिंगचा हा आणि हा प्रायमरी वाइंडिंगचा. आता R2 काय R1 अँड R2 काय रेजिस्टन्सेस ऑफ प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग रिस्पेक्टिव्हली. The copper loss should be kept as low as possible to increase the efficiency of the transformer. ट्रान्सफॉर्मरची जर इफिशियन्सी वाढवायची असेल तर आपल्याला कॉपर लॉस कमीत कमी ठेवावा लागेल. आणि कॉपर लॉस रिड्यूस करायचा असेल तर आपल्याला काय रिड्यूस करावा लागतो, रेजिस्टन्सेस R1 आणि R2 प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंगमध्ये. कॉपर लॉसला आपण व्हेरिएबल लॉसेस सुद्धा म्हणतो कारण ते डिपेंड ऑन द स्क्वेअर ऑफ द लोड करंट. म्हणजे जेवढा लोडचा करंट आहे त्याला स्क्वेअर होतो.